पश्चिम आशियातील युद्धाचा पुण्यातील अंत्यसंस्काराच्या दाहिन्यांना फटका बसलाय। पुण्यातील अंत्यसंस्कारासाठी असलेल्या 18 गॅस दाहिन्या बंद आहेत। शहरातील वैकुंठ स्मशानभूमीसह इतर स्मशानभूमीतील 18 गॅस दाहिन्या बंद करण्याचा पालिकेने निर्णय घेतला। पुढील आदेश येईपर्यंत गॅस दाहिन्या बंद असणार आहेत। लाकडी चितेवर अंत्यसंस्कार करावे लागतील। विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, बोपोडी, औंध पाषाण, वडगाव, धानकवाडी, कात्रज, अमरधाम, वानवडी, मुंडवा, वैकुंठ, बिबवेवाडी या स्मशान दाहिन्या बंद असणार। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचे परिणाम जे आहेत ते पुण्यातल्या महापालिकेतल्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्यावरती पाहायला मिळत आहेत। पुण्यातल्या विविध शहरात असणाऱ्या 18 स्मशानभूमीमधल्या ज्या गॅस दाहिन्या आहेत ज्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जातात त्या आता बंद असणार आहेत। पुणे महापालिका आयुक्तांनी असे आदेश काढलेले आहेत की जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत या गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या बंद असणार आहेत। त्यामुळे पुणेकरांना वेगवेगळ्या 18 स्मशानभूमीमध्ये आता पर्यायी व्यवस्था म्हणून जे आहे ते लाकडाच्या सरणावर जे आहे ते अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत। ज्याप्रमाणे व्यावसायिक गॅसवरती या सगळ्या युद्धाचा परिणाम पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे आता वेगवेगळ्या क्षेत्रात आता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सुद्धा या गॅस न पुरवठा होण्याचा परिणाम जो आहे तो आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। अतिशय जलद अंत्यसंस्कार होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक राहण्यासाठी जे आहे ते या गॅस दाहिन्याचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात येत होतात। मात्र याच गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या आता वेगवेगळ्या स्मशानभूमीत 18 ठिकाणी जे आहेत ते पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या युद्धाचे आणखी गंभीर परिणाम सुद्धा युद्ध वाढले तर पाहायला मिळू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।